नमस्कार. देशदूतच्या संवाद कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे. पावसाळा आला की आपल्याला एक समस्या शहराला नेहमीच जाणवत असते, तो म्हणजे खड्डा. रस्त्यांवर सातत्याने खड्डे दिसून येऊ लागतात. तसं म्हणायला गेलं तर यंदाचा पावसाळा हा अनियमित होता. तेवढा जोरदार पावसाळा आपण अनुभवला नाही, मात्र रस्त्यांचे खड्डे नाशिककरांनी प्रचंड अनुभवले. रस्त्यांच्या खड्ड्यांनी त्रास एवढा झाला आहे की नाशिककर हैराण झालेत. या खड्ड्यांवर चर्चा आज आपण करणार आहोत. आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष बबलूजी खैरे साहेब. नमस्कार. त्यासोबतच आहेत आपल्याजवळ उद्योजक व्यापारी पारस लोहाडेजी. बबलू सर, मला सांगा, रस्त्यांवर खड्डे पडतात, या रस्त्यांवर खड्डे पडण्याची कारण काय असू शकतात? कसं की महापालिका रस्ता बांधतात, नवा बांधलेला रस्ता 1 वर्षामध्ये जर खड्डे पडतात त्याच्यावरती, याची कारण काय असू शकतात? महापालिकेने ज्यावेळेस रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं, ते कॉन्ट्रॅक्ट दिल्यानंतर त्याची गुणवत्ता तपासण्यासाठीची जी टीम असते, त्या टीमने ठेकेदाराने योग्य पद्धतीने कामकाज केलंय की नाही हे काम पूर्ण झाल्यानंतर बघण्याची एक सिस्टीम आहे. पण त्याचबरोबर काम करत असताना तो काम बरोबर करतोय का? उदाहरणार्थ जर डांबरी रस्ता करत असेल तर त्याच्यामध्ये जे खडीचं प्रमाण, डांबराचं प्रमाण ते योग्य प्रमाणात टाकलंय का? त्याची जी लेंथ आहे, हाईट आहे, ती हाईट योग्य प्रमाणात घेतली गेली का? शहरात इतके वाहनं वाढले, त्याच्यात शहरामध्ये अवजड वाहनांचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वावर सुरू असतो. मग तो अवजड वाहनांचं प्रेशर सहन करण्याची क्षमता त्या रस्त्यामध्ये आहे का, हे तपासण्याची जी यंत्रणा आहे, हे त्यांनी जर योग्य पद्धतीने तपासलं आणि ठेकेदारांनी जर योग्य पद्धतीने जर काम केलं तर अनेक रस्ते हे वर्षानुवर्ष टिकू शकतात. कॉन्क्रीटचाच रस्ता आपल्या MG रोडला जो तयार केलेला आहे, पहिल्या पंचवार्षिक मध्ये जे लोकप्रतिनिधी निवडून आलेले होते, त्या लोकप्रतिनिधींनी जे काम केलेलं आहे, तो साधारण 32-33 वर्ष झालेला रस्ता तो आजही लोकांना सेवा देतो. त्याच्यावर कुठच्याही प्रकारचा खड्डा पडलेला नाही. परंतु आता जे नवीन ठेकेदार आहेत किंवा त्यांची काम करण्याची पद्धत आहे, ह्याच्यामुळे नक्कीच त्या रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो आणि ज्या क्वालिटीचं काम त्यांनी द्यायला पाहिजे त्या क्वालिटीचं काम दिले जात नसावं, म्हणूनच ही अवस्था निर्माण झालेली. बरोबर. आपण बघतो का बरेच रस्त्यांना आता अंतर्गत रस्त्यांना खड्डे दिसतात. परंतु तुम्हाला काय वाटतं कशामुळे असतील? हे जास्ती खड्ड्याचं प्रमाण जसं यांनी सांगितलं, हा खड्ड्यामध्ये क्वालिटी कंट्रोल होत नाही, सगळ्यात मुख्य कारण आहे. नाशिकला पडणारं पर्जन्यमान पण त्याच्यासाठी मोठं कारण आहे. खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि क्वालिटी कंट्रोल होत नसल्यामुळे आणि दिवसेंदिवस ही संख्या जी वाहनांची खूप मोठ्या प्रमाणात वाढू राहिली. शहर खूप मोठं झालंय, खूप व्हास्ट झालेलं आहे, संख्या वाढत चालली, त्याच्यामुळे रस्त्यावर हा प्रेशर तयार होतो आणि तेवढी क्वालिटी नसल्यामुळे ते खड्डे लवकर होतात. आणि सध्या तर एवढी भयावह परिस्थिती आहे का, मी कालचंच उदाहरण सांगतो. मी मुंबई नाक्याहून द्वारका चाललो होतो त्या हायवेवर, तर त्या रस्त्याला सगळे असे ते पॅचेस कट करून ठेवलेले, तुम्ही गाडीच चालू शकत नाही, इतकं भयंकर आहे. म्हणजे त्या 1 किलोमीटर अंतर कापण्यात मला अक्षरशः असे अंगावर काटा आला, कसं काही या रस्त्यावरून जायचं. तर सध्या परिस्थिती खूपच खराब झालेली आहे. बबलूजी, मला एक सांगा, रस्ता बनवणं आणि आता सध्या सुरू असलेला रस्ता सरफेसिंग, हे 2 प्रकार आहेत. मग रस्ता बनवण्यासाठी रस्ता खोदून तो पुन्हा जुनं डांबर काढून त्याच्यावर बनवणं हे अपेक्षित असतं की रस्ता रिसर्फेसिंग हा आपल्याला? कसं आहे, जुना रस्ता काढून तिथे नवीन रस्ताच केला पाहिजे. तुम्ही डांबराचे थरावर थर जरी टाकत गेले आणि खालचं जर त्याचं फाउंडेशन पक्क नसतं, भुसभुशीत माती असते आणि त्याच्यावर फक्त खडी टाकली गेलेली आणि वरतून तुम्ही किती वेळा डांबर टाकला तर एक पर्टिक्युलर वेट गेल्यानंतर त्याला जर्क बसतो. जर्क बसल्यानंतर तिथे क्रॅक गेले की तिथे पाणी साठणार आणि त्याच्यावर स्पीडनी ज्या गाड्या जातात ते हळूहळू ते डांबराचे लेअर मोकळी करायला सुरुवात होते. मग ती खडी मोकळी एकदा झाली की मग तिथे खड्डा पडणार आणि मग छोटे छोटे खड्डे सुद्धा म्हणजे माणसांच्या पाठीच्या आजाराला आमंत्रण देणारे, जे आपल्याला नजरेत सुद्धा येत नाही. परंतु 1 इंच 1.5 इंचचा खड्डा जर असला आणि छोट्या गाड्या आहेत, मोपेड सारख्या गाड्या ज्यांना शॉकअप्सर फार हार्ड असतात, जर्क लागतो त्याच्यामुळे महिला झालं किंवा ज्येष्ठ नागरिक झाले यांच्यामध्ये पाठीचे विकार सुद्धा याच्यामुळे होऊ शकतात. तर प्रामुख्याने जे कारण जे आहेत ना, की काम करत असताना तुम्ही त्याची पूर्णपणे प्लॅनिंग केलं पाहिजे की हा किती किलोमीटरचा रोड आहे, खालची परिस्थिती काय आहे ती वारंवार चेक केली पाहिजे. खाली जर माती असली, ती भुसभुशीत झालेली असली, ती जर पक्की नसली, त्याच्या वरतून तुम्ही किती त्याला डागडुजी जरी केली तर त्याचं फाउंडेशन पक्क नसल्यावर त्याला क्रॅक जाणारच आहे आणि मग ती रिफल करावं लागणार, दुरुस्त करावं लागणार. हल्ली काय झालेलं आहे, लोकप्रतिनिधी नसल्यामुळे कोरोनाच्या काळानंतर जे महापालिकेची निवडणुका राहिल्या आहेत त्याच्यामुळे तो सुद्धा एक
प्रकार आहे की सुरुवातीला काय होतं, लोक त्या लोकप्रतिनिधीला धरतात की आमच्या कॉलनीतल्या रस्त्याला ब्रेक म्हणजे खड्डे पडलेले, खराब झालेले आहेत, आम्ही तुम्हाला निवडून दिलेले आहेत, तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी आहेत, तुम्ही हे त्वरित करा. तो लोकप्रतिनिधी त्याचा पाठपुरावा करून संबंधित डिपार्टमेंटकडे जाऊन तो रस्ता त्वरित करण्यासाठी कसा होईल याचा पाठपुरावा करतो. हल्ली आता ती यंत्रणाच नसल्यामुळे अधिकाऱ्यांपर्यंत किती लोकांचा अप्रोच जातो. राजीव गांधी भवनमध्ये किंवा महानगरपालिकेमध्ये किती लोक डायरेक्ट जाऊ शकतात. त्यांनी जे ऍप काढले तक्रार करण्यासाठी, ते ऍप पण किती योग्य पद्धतीने काम करतं याच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. 100%. मग साहजिक असं होतं की प्रत्येकाला असं वाटतं मला नाही तर कोणी ना कोणी तर त्याच्यावर काम करेल आणि मग ते आजचं काम उद्यावर, उद्याचं काम परवावर. अधिकारी तेवढा गंभीरतेने घेत पण नाही विषय. वाहन चालकांना ह्याचा किती दुष्परिणाम पडतो? प्रचंड त्रास होतो. टू व्हीलर वाल्यांना भयंकर त्रास होतो. हा जो जर बसायचा जो प्रकार आहे, कमरेचा त्रास होण्याचा, मानेचा त्रास होण्याचा, हा खूप मोठ्या प्रमाणात होतोय. आणि रस्त्यांची क्वालिटी पण, जसं आपण स्मार्ट रोडवर गेलो तर तिथं असं कंटिन्यू तुम्ही असं चालतं तर तो कंटिन्यू तो त्रास होतो. आणि हे मोठे मोठे जे स्पीड ब्रेकर सध्या ही जे नवीन फॅशन चालू आहे नाशिकमध्ये, हे भयंकर त्रास देणार. मेंटेनन्स गाड्यांचं खूप मेंटेनन्स वाढतं. गाड्यांना छोट्या ज्या कार आहेत त्यांना ते खाली लागतं ते, आणि त्याच्यामुळे त्यांना गाड्यांचं पण नुकसान होतं. आणि टू व्हीलर यांना पण ते टू व्हीलर तर अक्षरशः ते अशी जम करते. अपघाताला सुद्धा आहे ना, अपघाताला कारणीभूतच आहे खड्डे. एखाद्याच्या समोर जर खड्डा आला आणि त्याचं लक्षात आल्यानंतर तो ह्या साईडने किंवा त्या साईडने निघण्याचा प्रयत्न करतो आणि मागच्याला माहित नाही तो इकडे वळणार की तिकडे वळणार. खड्ड्यात जरी पडला तर तो असं त्याचा बॅलन्स खराब होता. अपघाताची कारण आहेत. मात्र पण म्हणजे वाहन चालकांना दोन्ही तऱ्हेने त्रासच आहे. एक तर वाहनाचंही नुकसान होतंय आणि पाठीचे आजार, शरीराचे आजार. अपघात पण होते. आता ह्याच्यात एक आणखी एक पार्ट येतो का रस्ते खोदण्याचा. जसं आपण पाहतो का पाईपलाईन घेणं असेल, इलेक्ट्रिक कनेक्शन घेणं असेल किंवा महापालिकेचे काही कामं असतील, रस्ता खोदला जातो. त्याच्या परिणामाला कसं असतं का त्याचं दुरुस्तीचं काय नियोजन असतं? असं आहे की समजा एखाद्या ठेकेदाराला पाण्याची पाईपलाईन टाकण्याचं जर कॉन्ट्रॅक्ट मिळालंय तर तो त्याच्या अटेम्प्ट पुरताच तो खोदतो. पण मग 2 महिन्यानंतर तो काम झाल्यानंतर दुसरा कॉन्ट्रॅक्टर येतो, त्याला मिळालेलं असतं ड्रेनेजचं काम, त्याचं काम संपत नाही तर तिसरा कॉन्ट्रॅक्टर येतो, त्याला मिळालं असतं गॅसचे पाईपलाईन टाकायचं काम, चौथा कॉन्ट्रॅक्टर येतो, त्याला मिळतं काम इलेक्ट्रिकच्या वायर वरतून काढून करायचं. ह्या सर्व डिपार्टमेंटचा एकमेकांची समन्वय नसल्यामुळे बरोबर वारंवार त्याच एरियामध्ये त्याच ठिकाणी खोदकाम होत राहतात. आणि एका खोदकामामध्ये हे सगळे कामं होऊ शकतात, परंतु डिपार्टमेंटचा समन्वय नसल्यामुळे पैसे पण खूप जास्त जातात. नुकसान जनतेचंच आहे. तेच काम परत करायचं. जनतेच्या पैशातून तुम्ही हे काम करणार आणि तुमचं स्वतःच नियोजन नसल्यानंतर अनेक ठिकाणी ह्या गोष्टी आलेल्या आहेत. आता स्मार्ट सिटीच्या संदर्भात पण नाशिकमध्ये त्याच गोष्टी होतात. स्मार्ट सिटी म्हणतो की आम्ही महानगरपालिकेला उत्तरदायित्व नाही आमचं, आम्ही केंद्र सरकारला काय उत्तर द्यायचे ते देऊ. मग त्यांचं महापालिकेच्या कुठच्याही अधिकाऱ्याचं ते ऐकून घेणार नाही. जो अधिकारी इथे वर्षानुवर्ष काम करतो, त्याला त्या शहराची माहिती आहे, त्याच्या समस्यांची त्याला जाण आहे, त्या अधिकाऱ्यांचं तुम्ही ऐकणार. कारण तुम्ही म्हणतात की आम्ही पामनाला आमची केंद्राची टीम जी आम्हाला सूचना देतील आम्ही त्यांचंच पालन करू. स्टेट गव्हर्नमेंटचं सुद्धा तुम्ही ऐकणार नाही. मग हे समन्वय नसल्यामुळे मग तो आपण म्हणतो ना की माझंच म्हणणं खरं. आणि काम तर सगळ्यांना सरकारचंच करायचंय, जनतेच्या हितासाठीच करायचंय. पण समन्वय जर केला असता तर नक्कीच नाशिक पण स्मार्ट झालं असतं. याच्यात काय रस्ते जेव्हा बनवताना त्यावेळेस ती खालून ते जसं आता स्मार्ट रोडवर आपण खालून एक सिस्टम दिलेला आहे, तसा सिस्टम आता नवीन सगळ्या रस्त्यांवर झाला पाहिजे अंडरग्राउंड. त्याच्यात बदलायचं काम नाही पडत. ह्या कामामध्ये शासनाची टक्केवारीची प्रकार आपण ऐकतो नेहमी, काही टक्केवारीचं प्रकरण आहे, प्रत्येक कामामध्ये टक्केवारी असते. आता लोकप्रतिनिधी तर नाही आहेत, मग हे टक्केवारीचं गणित अजूनही तसंच असेल का की हे कामांमध्ये त्याचे रिफ्लेक्शन येऊ शकतात का कामाच्या गुणवत्तेवर? गेल्या 4 वर्षापासून तर लोकप्रतिनिधी आपल्या शहरामध्ये नाहीये, आणि तरीही जर कामाच्या गुणवत्तेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत असेल तर नक्कीच इथे काहीतरी कुठेतरी पाणी मुरतंय. जर लोकप्रतिनिधी भ्रष्टाचार करत असते आणि मग ते रस्त्यांची दुर्दशा झालेली असती तर गोष्ट वेगळी होती. पण आज लोकप्रतिनिधी अस्तित्वात नाहीये, महानगरपालिका अस्तित्वात नाहीये, फक्त अधिकाऱ्यांच्या जर ताब्यात हे संपूर्ण शहर आहे आणि त्याची डागडुजी किंवा त्याचं नियोजन करण्याची जबाबदारी पण तुमची आहे. आणि त्या कार्यकाळात सुद्धा समजा समस्या पूर्वीपेक्षा जास्त भेडसावत आहे तर नक्कीच कुठेतरी काहीतरी नियोजनामध्ये चूक होते, टेंडर काढण्यामध्ये चूक होते, त्याचं एस्टिमेट बनवण्यामध्ये चूक होते, तुम्ही जे त्याचं बजेट तयार करताय त्याच्यात कुठेतरी पाणी मुरतंय.
क्वालिटी कंट्रोल मध्ये तुमचं कुठेतरी गडबड होते, या सगळ्या गोष्टी होत आहेत म्हणून गुणवत्ता होते. नाहीतर तुम्ही जर एखाद्या बिल्डरनी जर एखादी बिल्डिंग तयार केली तर ती बिल्डिंग पडल्याचं कुठं आपल्याला जाणवत नाही, कारण तो स्वतः त्याच्यावर जबाबदार असतो, त्याचा व्यवसाय त्याच्यावर टिकलेला असतो. मग ह्याच गोष्टी शहराच्या रस्त्यांच्या बाबतीत का होत, त्याची जबाबदारी कोणी का घेत नाही? खरं आहे मित्रांनो, पाहिलं आपण शासनाचे रस्ते, शासनाचा निधी हा शासनाचा नसून आपल्या करातून, आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या घामाच्या पैशातून जाणारा निधी आहे. आणि त्याचा सदुपयोग होत नसेल, त्याची गुणवत्ता आणि त्याचे योग्य नियोजन होत नसेल तर रस्त्यांवर खड्डे हे आपल्याला आयुष्यभर पाहावेच लागणार आहेत. केवळ हे शासनाची जबाबदारी नाही आहे, आपण प्रत्येक नागरिकांनी देखील यावर बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. तर शासनाचा निधी, शासनाचे रस्त्याचं नियोजन हे कसं होतंय, त्या रस्त्याची फ्रिक्वेन्सी काय आहे, त्याची गुणवत्ता किती असली पाहिजे, याबाबतही जागरूकता आणणं गरजेचं आहे. आज आपण पाहिलं का शासनाच्या रस्त्यांची गुणवत्ता तपासली जात नसल्यामुळे सातत्याने आपल्याला खड्डे तिथे मिळत आहेत. आणि यावरती नियोजन करण्याच्या दृष्टीने शासनाने प्रयत्न करावे, अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे. लोकप्रतिनिधी येतील तेव्हा त्यावरती काम होईलच, पण आज लोकप्रतिनिधी नसताना शासनाने यावरती विशेष लक्ष द्यावे, असाच सूर आजच्या चर्चेतून आपण उमटलेला आहे. आपण या चर्चेत सहभागी झालात, आपले धन्यवाद.